विदीप जाधव, पिंकी माळी हे देखील या विमानात होते। अजित पवारांचे सहकारी, त्यांचे सुरक्षा रक्षक हे विमानामध्ये होते आणि त्यासोबतच कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठ यांचाही या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। तेही यावेळी उपस्थित होते, या विमानामध्ये होते। हे कॅप्टन होते दोघ जण, कॅप्टन सुमित आणि कॅप्टन शांभवी हे देखील विमानाचे पायलट होते दोघं। या दोघांचाही मृत्यू झाल्याचं कळतंय। तर अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंब हे सध्या दिल्लीमध्ये होतं। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने हे सगळे दिल्लीत होते। सुनेत्रा पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे हे दिल्लीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत किंवा बारामतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। जेव्हा ही धक्कादायक बातमी कळाली तेव्हा सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे शरद पवारांच्या 6 जनपद या निवासस्थानी तातडीनं पोहोचले। त्यानंतर हे संपूर्ण पवार कुटुंब तिथूनच आता बारामतीच्या दिशेने रवाना होत आहे। आपण ही दृश्य पाहिली। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकाच गाडीतून प्रवास करतात। पार्थ पवारही दुसऱ्या गाडीमध्ये आपल्याला दिसतात। संपूर्ण पवार कुटुंबासाठी हा अतिशय मोठा धक्का असणार आहे। जसं प्रज्ञा तू सांगत होतीस त्याप्रमाणे जरी राजकीय मार्ग वेगळे झाले होते किंवा पक्षामध्ये फूट पडलेली होती तरी देखील पवार कुटुंबातील कटुता ही कधीही आपल्याला दिसली नाही। त्यांच्यामध्ये एकी होती। वेगवेगळ्या सणा समारंभाच्या निमित्तानं पवार कुटुंब आपल्याला कायमच एकत्र दिसलेलं होतं आणि आता तर त्यांनी एकत्रित निवडणुका लढवलेल्या होत्या। त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार किंवा त्यांचे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात सुरू असताना आता ही अतिशय हादरवणारी बातमी आली आहे।